नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2023 तर्फा 12,476 जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे. आणि तुमचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो जानेवारी महिन्यातल्या स्टार्टिंगला सुद्धा फॉर्म भरणे सुरू होऊ शकते किंवा जानेवारीच्या एंडिंगला सुद्धा तुमचे फॉर्म भरणे सुरू होऊ शकते. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो फेब्रुवारी महिना दिलेला आहे. नोटिफिकेशन आहे ते मित्रांनो अंदरून व्हायरल झालेला आहे. तर त्यामध्ये जे मित्रांनो तारीख दिलेली आहे मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या फॉर्म भरण्याची, आणि त्यामध्ये मित्रांनो एक्झामची तारीख सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन केली आहे की एक्झाम डेट मॉडिफाय सून असं मित्रांनो त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर भरतीची जे मित्रांनो तुम्ही वाट बघू नका, ठीक आहे. भरती लवकरच मित्रांनो येणार आहे. तुमची जवळपास 12,000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे. आणि 10वी पासवर मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघत आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली जे मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर आरपीएफ मध्ये मित्रांनो दोन प्रकारचे पद आहे. एक काय मित्रांनो कॉन्स्टेबल, ज्यामध्ये 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि दुसरा आहे मित्रांनो सब इन्स्पेक्टर, ज्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरता येणार आहे. तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला कॉन्स्टेबलमध्ये फॉर्म भरता येते आणि सब इन्स्पेक्टरमध्ये सुद्धा फॉर्म भरता येते. आणि तुमचं 10वीत झाले असेल तर तुम्हाला मित्रांनो कॉन्स्टेबलमध्ये फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे. तर पहा मित्रांनो 12,000 प्लस जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये सुरू होत आहे. तर काल मी व्हिडिओ टाकला होता, तर बऱ्याच मुलांची मला कमेंट होती, बऱ्याच विद्यार्थी मित्रांची कमेंट होती की सर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे ते तुम्ही सांगा, आणि अभ्यास कसा करायचा, अभ्यासाचं नियोजन आपलं कसं करायचं आहे याबद्दल माहिती सांगा. आणि असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पुस्तकाबद्दल व्हिडिओ आणा एक. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन मित्रांनो याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे की आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी सर्वात चांगलं पुस्तक कोणकोणते आहे, पुस्तकांची यादी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आतापासून तुम्हाला कोणकोणते पुस्तक घ्यायचे आणि अभ्यासाचं नियोजन कसं करायचं याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा बऱ्याच मुलांची अशी सुद्धा कमेंट होती की सर भरती नेमकी कधीपर्यंत निघणार आहे. तर पहा आरपीएफ रेल्वे पोलीस भरती मित्रांनो हे कधीही निघू शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि आरपीएफचा कधी कधी मित्रांनो नोटिफिकेशन अंदरून सुद्धा येत असते, असं बऱ्याच वेळा झालेलं आहे, ठीक आहे. तर आपण मित्रांनो तयारीमध्ये आपल्या लक्ष दिलं पाहिजे, आपल्या अभ्यासाकडे मित्रांनो लक्ष दिलं पाहिजे. कारण की ही भरती मित्रांनो 5 वर्षापासून आलेली आहे. 2018 पासून मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघाली आहे. आणि यावर्षी मित्रांनो कन्फर्म भरती निघणार आहे. कारण की आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे मित्रांनो 2024च्या लोकसभेच्या निवडणुका, आणि त्याच्या अगोदरच मित्रांनो ही भरती होणार आहे. तर कधीही मित्रांनो या भरतीचे फॉर्म चालू होते. तर आपल्या तयारीकडे मित्रांनो आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण की हे भरती मित्रांनो 2-2, 3-3 वर्षांना येते, एक लक्षात ठेवा. आणि यावर्षी जास्तच लेट झाले. आणि जरी तुमचे मित्रांनो तुम्हाला म्हणत असेल की आता भरती निघत नाही, आता डायरेक्ट 2025 नंतर निघणार आहे, तर अशा मित्रांपासून मित्रांनो दूर राहा. कारण की ते त्यांचा मित्रांनो अभ्यास झाला राहते, ते मित्रांनो अभ्यास करते लपून, एक लक्षात ठेवा. आपल्याला जर ते दिसत नाही, अभ्यास करत नाही, पण ते अभ्यास करते, एक लक्षात ठेवा. आणि आपल्याला असं सांगते की भरती निघत नाही, त्यांना असं वाटतं की आपला मित्रांनो समोर गेला पाहिजे, आपण समोर गेलो पाहिजे. तर हे मित्रांनो टांग मागं होळ्याचे कामं करते मित्रांनो, ठीक आहे. तर कोणाच्या इकडे मित्रांनो लक्ष ठेवू नका की भरती निघणार नाही म्हणून. तर आपापल्या तयारीमध्ये राहा. 100% मित्रांनो भरती निघणार आहे. जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये मित्रांनो भरती येणार आहे, लक्षात ठेवा. तर आपली तयारी चालू द्या, ठीक आहे. तर आता आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर जे पण मुले मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी मित्रांनो एक तुम्ही स्पेशल पुस्तक घ्या आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी. पण ते मित्रांनो हिंदीमध्ये, मी जे पण पुस्तक सांगत आहे ते तुम्हाला हिंदीमध्ये सांगत आहे, कारण की त्या पुस्तकांचा रिझल्ट आहे. तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी सर्वात चांगलं पुस्तक आहे मित्रांनो एक अरिहंत पब्लिकेशनचं, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आणि दुसरं जे पुस्तक आहे ते आहे मित्रांनो चक्षु पब्लिकेशनचं, स्क्रीनवर बघू शकता. ह्या दोन पुस्तकातून मित्रांनो तुम्ही कोणतंही एक पुस्तक घ्या. हे दोन्ही पुस्तकं जे आहे मित्रांनो सारखे आहे, ठीक आहे. हे जे दोन पुस्तकं अरिहंत आणि चक्षु पब्लिकेशनचं हे दोन्ही पुस्तक सारखे आहे. तर या दोनपैकी एक पुस्तक घ्या तुम्ही, कारण की हे दोन्ही पुस्तकं सारखे, ठीक आहे. जर तुम्ही हे दोन्ही पुस्तक घेसाल तर जास्त पैसे म्हणजे तुमचे 400 रुपये खर्च होणार आहे, ठीक आहे. तर एकच पुस्तक घ्या या दोनपैकी, एक तर अरिहंतचं घ्या किंवा मग चक्षु पब्लिकेशनचं घ्या, ठीक आहे. तर या पुस्तकामध्ये खासियत काय काय, यामध्ये मित्रांनो जनरल नॉलेजचे प्रश्न आहे पूर्ण, बुद्धिमत्ता चाचणीचा मित्रांनो संपूर्ण त्यामध्ये सिलेबस आहे, ठीक आहे. जेवढे मित्रांनो यामध्ये चॅप्टर आहे बुद्धिमत्ताचे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे, ते सर्व ह्या दोन पुस्तकामध्ये. आणि गणिताचे मित्रांनो सर्वच मित्रांनो चॅप्टर या दोन्ही पुस्तकामध्ये आहे, ठीक आहे. या एकाच पुस्तकामध्ये सर्वच मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा सर्वच अभ्यासक्रम आहे.
आणि तुम्हाला जनरल नॉलेजसाठी मित्रांनो स्पेशल पुस्तक घ्यावं लागणार आहे। तर जनरल नॉलेजसाठी मित्रांनो तुम्ही स्पेशल पुस्तक घ्या लुसेंटचं। तर ते लुसेंटचं पुस्तक घ्या, यातले मित्रांनो जवळपास 70 ते 80% मित्रांनो प्रश्न लुसेंटमधले आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीला 100% विचारते, म्हणजे विचारते, ठीक आहे। तर लुसेंट हे पुस्तक चांगलं आहे, कारण की जनरल नॉलेजचे 50 प्रश्न आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या म्हणजे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीला विचारले जाते। 50 प्रश्न जीकेचे, 35 बुद्धिमत्ता चाचणी आणि 35 मित्रांनो गणिताचे, ठीक आहे। तर जनरल नॉलेजचं तुम्ही लुसेंटचं घ्या, याच पुस्तकातून मित्रांनो प्रश्न येणार आहे परीक्षेमध्ये, ठीक आहे। तर हे जे पुस्तक आहे हे मित्रांनो रिझल्ट देणारे पुस्तक आहे। यामधून जे मित्रांनो हजारो मुलांचा सिलेक्शन झाला आहे, लाखो मुलांचा सिलेक्शन झालं आहे या पुस्तकामधून। तर तुम्हाला जे वाटत असेल तर ते तुम्ही घ्या, ते तुमची मर्जी आहे, ठीक आहे। पण हे पुस्तक मित्रांनो चांगलं आहे। मी स्वतः मित्रांनो हे अनबॉक्सिंग करून जे मित्रांनो बघितलेले आहे, स्वतः मी हे मित्रांनो ऑर्डर केलेले आहे पुस्तक, आणि मित्रांनो हे मी पाहिलेले आहे आणि मला चांगले वाटले, कारण की सर्व सिलेबस मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा या पुस्तकामध्ये मित्रांनो कव्हर केलेला आहे, ठीक आहे। तर ह्या 3 पुस्तक हे हिंदीमधून आहे, तर तुम्ही हिंदीमधून तयारी करा मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची। 1 महिना मित्रांनो जास्त तुम्हाला अवघड जाणार आहे, वाचन करत राहा सतत तुम्ही हिंदीमधून। 1 महिना तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांनो अवघड जाणार आहे, ठीक आहे। आणि नंतर ते सवय होऊन जाणार। तुम्ही जर मित्रांनो हिंदीमधून तयारी केली तेच मित्रांनो बेटर राहणार आहे। तर यावर्षी मराठीमधून सुद्धा पेपर होणार आहे, ठीक आहे। तर 2018-19 मध्ये जे मित्रांनो आरपीएफची भरती निघाली होती त्यावेळेस हिंदीमध्येच पेपर होता, पण यावर्षी 14 भाषेमध्ये येणार आहे त्या आरपीएफचा पेपर, ठीक आहे। तर हिंदीमधूनच तयारी करा मित्रांनो तुम्ही, कारण की या पुस्तकातला रिझल्ट आहे, आणि बाकीचे जे आपल्या महाराष्ट्रातले पुस्तक आहे त्यामधले मित्रांनो काही येत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यांचा सिलेबस वेगळा आणि पहिल्यांदाच हे मराठीमध्ये होत आहे परीक्षा आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची। आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, कोणी जर तुम्हाला म्हणत असेल इंस्टाग्रामवर झालं, त्याचबरोबर फेसबुकवर झालं, यूट्यूबवर झालं, यावर जे मित्रांनो तुम्हाला जर कोणी म्हणत असेल रीलच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून की आमचं तुम्ही नोट्स घ्या आणि 150 रुपये पाठवा आम्हाला, तर मित्रांनो ते घेऊ नका, ठीक आहे। कारण की नुसतं पैसे लुबाडाचं काम मित्रांनो या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा। तर हे जे मित्रांनो यांनी सर्व बाजार मांडलेला आहे, आणि तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की आमची बॅच घ्या, 100% तुमचं 5-6 महिन्यामध्ये सिलेक्शन होणार आहे, तर यांनी जे मित्रांनो सर्व पैशांचा बाजार या ठिकाणी मांडलेला आहे मित्रांनो, एक लक्षात ठेवा। तर यांच्यापासून पैशांना काही विकत घेऊ नका, ठीक आहे। आणि कोणी जर म्हणत असेल की 150 रुपये पाठवा माझ्या याच्यावर आणि तुम्हाला हे नोट्स देतो आणि 100% याच्यात गॅरंटी तुम्ही सिलेक्शन होणार आहे 5-6 महिन्यामध्ये, चांगली नोट्स आहे, हे आमची नोट्स घ्या तुम्ही, आमचं पुस्तक घ्या, तर घेऊ नका मित्रांनो। हे सगळं पैसे लुबाडण्याचं काम आहे, एक लक्षात ठेवा। तुम्हाला मित्रांनो मी उद्यापासून नोट्स, माझ्याजवळ नोट्स आहे मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या, उद्यापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्या मित्रांनो मी एक टाकणार आहे, म्हणजे त्यामध्ये 50-50 प्रश्न मित्रांनो दररोजचे आपण टाकणार आहे त्या नोट्सचे। तर मी मित्रांनो फ्रीमध्येच तुम्हाला नोट देणार आहे, ठीक आहे। आपल्याला पैसे नाही पाहिजे मित्रांनो, पैशाचं काहीच घेणं देणं नाही, ठीक आहे। आजकाल मित्रांनो सर्व काही पैसा नाही, ठीक आहे, माणुसकी सुद्धा असली पाहिजे माणसामध्ये, ठीक आहे। पैसा असे सर्व काही नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर फ्रीमध्येच मित्रांनो मी तुम्हाला नोट्स उद्यापासून प्रोव्हाइड करणार आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा नोट्स पाहिजे का, तर तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करा तुम्हाला नोट्स पाहिजे का। तर आता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, तर पहा मित्रांनो आतापासून 6-6 घंटे 8-8 घंटे अभ्यास करा। तर आतापासून मित्रांनो सोशल मीडियापासून जास्त होते तेवढं दूर राहा, कारण की असं नाही, म्हणजे कंट्रोल ठेवा मित्रांनो स्वतःमध्ये की आपण एवढा वेळ बघितलं नाही पाहिजे। इंस्टाग्राम झालं, त्याचबरोबर फेसबुक झालं, मनोरंजनासाठी बघा तुम्ही, काही हरकत नाही, कारण की मनोरंजन सुद्धा असलं पाहिजे, नुसतं अभ्यासच नाही चालत, तर यामध्ये मनोरंजन सुद्धा आपलं असलं पाहिजे, कारण की तेवढंच मित्रांनो बोर जात नाही। अभ्यास एकदमच केला 10-10 12-12 घंटे तेवढा बोर सुद्धा जातो, तर त्यामध्ये ब्रेक सुद्धा पाहिजे, मनोरंजन सुद्धा पाहिजे। तर थोडं मित्रांनो आपल्याला जे आहे कंट्रोल करा स्वतःच्या मनाला, की आपण नाही एवढे रील्स नाही बघितले पाहिजे, आपण 10-15 मिनटं जर बघितलं, अर्धा घंटा बघितलं तर काही हरकत नाही, ठीक आहे। तर सोशल मीडियामध्ये जास्त टाईम नको, जसं 5-6 10-10 घंटे तुम्ही जर मोबाईलमध्ये राहत असेल तर काही कामाचं नाही। तुम्ही जर रील्स वगैरे 5-5 घंटे बघत असाल तर एक वेळा आपल्या डोळे बंद करा आणि विचारा स्वतःमध्ये की मी या 5 घंट्यामध्ये काय हासिल केलं, ठीक आहे। तर ह्या मित्रांनो चांगला टाईम आहे अभ्यास करायचा, तर ह्या टाईममध्ये आतापासून अभ्यास करा। आतापासून जर अभ्यास कर तर हे 1 वर्ष आहे तुमच्याजवळ, या 1 वर्षामध्ये जर मित्रांनो तुम्ही राजासारखं जगत राहिले, टाइमपास करत राहिले, तर पुढचं आयुष्य मित्रांनो तुम्हाला नक्कीच गाढवासारखं काम करावं लागणार आहे। आणि आता जर मित्रांनो तुम्ही या 5-6 महिन्यामध्ये या 1 वर्षाच्या अंदर सतत अभ्यास करत राहिले, सतत कष्ट करत राहिले, सतत परिश्रम करत राहिले, तर पुढचं आयुष्य मित्रांनो तुम्हाला राजासारखं जगावं लागणार आहे। तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा, हा टाइम मित्रांनो अभ्यास करायचा आहे, हा करिअर बनवायचा अभ्यास आहे, स्वतःच्या जीवनाला आकार द्यायचा टाइम आहे। तर हा मित्रांनो टाइम बर्बाद करू नका। आतापासून मित्रांनो पुस्तकासमोर झुका मित्रांनो, तुम्ही आतापासून 6-6 घंटे 8-8 घंटे तुम्ही या पुस्तकांच्या समोर झुका,
हेच मित्रांनो पुस्तकं तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये जे आहे मित्रांनो तुमची मान उंची करणार आहे, ठीक आहे. हे खरी परिस्थिती आहे, ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो नियोजन करा की 2-2 घंटे आपल्याला प्रत्येक सब्जेक्टला द्यायचे आहे. 3-3 घंटे प्रत्येक सब्जेक्टला द्यायचे आहेत. तुम्ही मित्रांनो 3 घंटे जनरल नॉलेजला द्या, त्याचबरोबर 3 घंटे जे आहे मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीला द्या आणि 3 घंटे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी गणिताला द्या. असं मित्रांनो 9 घंट्याचा तुम्हाला नियोजन करायचं आहे. जसा तुम्हाला टाइम भेटतो तसा अभ्यास करा, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.